प्रशांत जगताप ने ताकत दिखाते हुए अपना नामांकन पत्र दाखिल किया। एनसीपी शरद पवार समूह के प्रशांत जगताप ने जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए आज हरपसर विधानसभा क्षेत्र से अपना नामांकन पत्र दाखिल किया। प्रशांत जगताप की रैली हरपसर के कन्यादान कार्यालय में शिवाजी महाराज की प्रतिमा का दर्शन के साथ शुरू हुई। इस अवसर पर उनके साथ शिरूर मतदार संघ के सांसद अमोल कोल्हे, बाला साहब शिविरकर, प्रवीण तुपे, योगेश ससाने, अरविंद शिंदे, वंदना चौहान, रफीक शेख, अजहर मनियार, राजू नालबंद सहित कई पूर्व नगर सेवक और कार्यकर्ता उपस्थित रहे। ये लड़ाई हमारे लिए कठिन नहीं है क्योंकि जनता हमारे साथ है। मीडिया से बात करते हुए प्रशांत जगताप ने कहा कि यह भी कहा कि अनेक नागरिक मेरे साथ हैं, ऐसा मेरा मानना है। मैं इन मतदाताओं के विश्वास पर यह चुनाव जीतूंगा। ये विश्वास प्रशांत जगताप ने प्रकट किया है। पुणे हरपसर से मुन्ना मुसावर की रिपोर्ट। मान्य वसंतजी मोरे साहेब या ठिकाणी आले होते। निश्चित त्यांनी या ठिकाणी म्हणजे काही मर्यादा असतात आतमध्ये सोडायला, संख्या जास्त होती सूचकांची, त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये येता आलं नाही। मान्य महादेव अण्णा बाबर हे आमचे मार्गदर्शक आहेत, माझे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना मी स्वतः जाऊन भेटणार आहे। अर्थात मान्य शिवरकर साहेब, मान्य योगेश बापू असतील, मान्य प्रवीण भाऊ असतील, मान्य बंडू तात्या असतील, ही सगळी मंडळी त्यांच्याशी चर्चा करतील। आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की अण्णासुद्धा या ठिकाणी प्रचारात सहभागी होतील। थँक्यू। प्रशांत दादा जगताप आज अगर फॉर्म भर रहे तो एक सिर्फ फॉर्मेलिटी है। 23 तारीख को आप देखोगे प्रशांत जगताप महाविकास आघाड़ी के आमदार हो चुके रहेंगे। इस राज्य में भारतीय जनता पक्ष के जातीयवादी द्वेष के राजकारण को, महिला असुरक्षित के राजकारण को लोग चिढ़ गए हैं और आप 23 तारीख को देखेंगे उसके बाद में इस राज्य में कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, सेना और महाविकास आघाड़ी के सत्ता आने वाली है। हड़पसर विकास आघाड़ी, इससे कुछ प्रशांत यादव फर्क गिर सकता है। महाविकास आघाड़ी के लिए हर एक जो घातक है या जो नुकसानदेही है या जो नाराज़ है उन सब का मन हम बदल देंगे। आज आपने देखा रहेगा बाला साहब शिवरकर इधर है, मैं उधर हूँ और दूसरा कोई नहीं, सब के सब इधर प्रचार में आपको दिखेंगे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं हडपसर विधानसभेची उमेदवारी ही प्रशांतदादा जगतापांना मिळालेली आणि आमचा संपूर्ण पक्ष, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आम्ही सगळेजण प्रशांतदादांना विजयी करण्यासाठी नक्कीच पराकाष्ठा करू। कारण ही निवडणूक कुणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची नाही, ही महाराष्ट्र धर्मासाठी आपण लढतो। ती निवडणूक मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, मान्य राहुल गांधी असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये एकत्रितपणे हे लढणं ही काळाची गरज आहे। शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या काही नाराज घटकांनी तुमची बैठक घेतली होती आणि मागणी केली होती। आमची चर्चा झाली। प्रत्येक पक्षाला ही मागणी करणं हा खरं तर लोकशाहीनुसार हक्क आहे। सगळेच कार्यकर्ते जे आहेत हे सगळे कार्यकर्ते वर्षानुवर्ष त्या परिसरामध्ये काम करत आहेत, सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत, त्यामुळे या प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे। पण बघा, या गोष्टीवर विश्वास आहे की चर्चेने अनेक गोष्टींवर मार्ग निघतो आणि त्या पद्धतीने याही बाबतीत चर्चेने नक्की मार्ग काढला जाईल। लोकसभा निवडणुकीत हडपसरने तुम्हाला मताधिक्य दिलं होतं, विधानसभा निवडणूक कसं राहील? विजय कसं मताधिक्यापेक्षा मला असं वाटतं की निवडून येणारा प्रत्येक आमदार हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसाठी, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंसाठी, माननीय राहुलजी गांधींसाठी उभा राहणार आहे। आणि विरोधातला जो कोणी उमेदवार असेल हा आमदार म्हणून जर निवडून गेला तर त्याचं मत हे आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात असणार, याची जाणीव आणि याची जाण हडपसर विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक सुज्ञ मतदार ठेवेल याची मला खात्री आहे। गेल्या 5 वर्षात चेतन तुपे आमदार होते, त्यांना निवडून आणण्यात तुमचा वाटा होता। प्रशांत दादा निवडून आणण्यात कसा वाटा राहील? असं काही नसतं, वाटा हा नसतो। हे सर्वसामान्य कार्यकर्ते निवडणूक ठरवतात आणि निवडणूक ठरवत असताना कोणी कुठली भूमिका घेतली हे फार जास्त महत्त्वाचं असतं। मी माननीय आमदार चेतन तुपे यांच्यावर काम केलेलं आहे आणि आता लगेच विरोधात गेले म्हणून मी वैयक्तिक टीका करणाऱ्यातला नाही, परंतु कोणी कुठली भूमिका घेतली हे जनता सुज्ञ असते, ती जनता बघत असते आणि जनतेने हे पाहिलेलं आहे। आणि आता जवळपास 7,500 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर 67 विधानसभा मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा गेल्यानंतर ही गोष्ट ठामपणे समोर येते की जनतेने हे ठरवलं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत उभं राहायचं आहे। आणि त्यानुसार जनता ज्यांनी आदरणीय पवार साहेबांचा विचार हात सोडला नाही, ज्यांनी आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन पुढे चालले, तर प्रशांतदादांच्या पाठीमागे ठामपणे जनता उभी राहील असा मला विश्वास आहे। हडपसरच्या जनतेला काय आव्हान कराल? हडपसरच्या जनतेला एवढीच कळकळीची विनंती आहे की ही निवडणूक कुणाही व्यक्तीपेक्षा, ही निवडणूक विचाराची, ही निवडणूक तत्वाची, ही निवडणूक स्वाभिमानाची आणि ही निवडणूक निष्ठेची। आणि एकनिष्ठपणे ज्या प्रशांतदादा जगताप यांनी विचारांशी प्रतारणा केली नाही, विचारांशी गद्दारी केली नाही,
त्या प्रशांतदादांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं अशी माझी कळत. निश्चित आम्हाला सगळ्यांना खूप उत्साह आहे. खूप दिवसापासून ह्या दिवसाची आम्ही वाट बघतोय की विधानसभेच्या निवडणुका लागाव्यात. बाकीच्या 2 राज्यात झाल्या, झारखंड आणि आपला राहिला होतं आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता की जे काय गलथान कारभार राज्याच्या लेवलला सध्या चालू आहे त्याचा आपल्याला बदल करायचा आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून यायचं आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांतदादांना तिकीट मिळालं याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये खूप उत्साह आहे, आनंद आहे आणि निश्चितपणे चांगला लढा आम्ही सगळ्यात जिथं 8ही मतदारसंघात पुण्यातले जे आहेत महाविकास आघाडीकडे तिथं आम्ही चांगल्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते काम करणार आहोत आणि आदरणीय पवारसाहेबांचे हात बळकट करणार. ज्यांना उमेदवारी दिली मागच्या 5 वर्षाला ते पवारसाहेबांना सोडून गेले. प्रशांतदादा निष्ठेने बरोबर राहिले. काय आव्हान जनतेला आपण चर्चा करायला? लोकांना समजतंय की कशासाठी कोण काय भूमिका घेतं, त्यामुळे मी काय लोकांना सांगण्याची गरज नाही. जनता खूप सुजाण आहे. पुण्याची जनता अतिशय शहाणी आहे. त्यांना कळतंय कोण कशासाठी कुठली भूमिका घेत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हडपसरच्या जनतेला काय आव्हान करायचं? निश्चितपणे एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे. माजी महापौर म्हणून प्रशांत जगतापांनी चांगलं काम पुणे शहरासाठी केलं आहे. नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांच्या आईंनीसुद्धा नगरसेविका म्हणून लोकांचं ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे आणि गेले 2 वर्ष मला वाटतं झाली आता का 3 अध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे शहरात जे काम केलं आहे त्यामुळे त्यांना पुणे शहराचा महापौर म्हणून, नगरसेवक म्हणून आणि आता अध्यक्ष म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आहे आणि निश्चितपणे ही सीट निवडून येणार याची मला खात्री. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।